महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा. मस्सादोगच्या ग्रामस्थांच्या सुरेश धस यांच्याकडे मागण्या. मुंडे धस भेटीनंतरही मस्सादोगवासियांचा धसांवर विश्वास. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान. धारपेंग मुद्द्यावर मतं मागितल्याचा आरोप. पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्या औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस. नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू. आमदार देवायांनी फरांदेंची पोलिसांसोबत हुज्जत. महंत सुधीरदास पोलिसांच्या ताब्यात. अनिकेत शास्त्री नजर कैदेत. कृषी मंत्री कोकाटेंच्या अडचणी वाढल्या. निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार. विधिमंडळ सूत्रांची माझाला माहिती. अमित शहा पुणे दौऱ्यावर. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणीविरोधात कोल्हापूरमध्ये निदर्शनं. कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रात येतात. ठाकरे गटाचा गर्भित इशारा. काँग्रेसनं निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर गळ्यात भगवा घातलेला फोटोचं स्टेटस. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक. सीएससी केंद्र संचालक आणि एका शिक्षकाचा समावेश. चार महिन्यात भारतातून चीनमध्ये 15 वाघांची तस्करी. 3 आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर. 5 वर्षात 160 वाघांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. दिल्लीत 3 तरुणांकडून अकबर आणि बाबर रोडच्या नामांतराचा प्रयत्न. नामफलकाला काळं फासून आणि शिवरायांचा पोस्टर लावून दुग्धाभिषेक. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सामना. ऑस्ट्रेलिया दुखापतीमुळे तर इंग्लंड बॅट पॅचमुळे हैराण. कमिन स्टार्क हेझलवूड नसल्यानं कांगारूंच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.